आपल्या देशाची समृद्धता, संपन्नता ही आपल्या देशाच्या धनधान्यावर अवलंबून आहे. तर त्यावरच आपल्याला एक स्तोत्र आपल्याला शंकराचार्यांनी दिलेलं आहे की अन्नपूर्णा स्तोत्र. आपल्या साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये अनेक स्तोत्र आहेत. त्याच्यापैकीच एक अन्नपूर्णा स्तोत्र जे आहे तर ते आपण समजावून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया. तर मी मीनाक्षी विजय कुलकर्णी. आजपर्यंत जे थोडक्यात मला समजल्या आहेत काही गोष्टी, तर त्यापैकीच एक अन्नपूर्णा स्तोत्र, तर ते आपण थोडक्यात समजावून घेऊ. तर आपण बघतो की आपल्या वाङ्मयामध्ये खूप काही स्तोत्र आहेत, अष्टक आहेत, श्रीसूक्त आहे, सौंदर्यलहरी आहे, अन्नपूर्णा स्तोत्र आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर आपल्याला त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचं महत्त्व समजावलेलं आहे. तर अन्नपूर्णा स्तोत्र म्हणजे काय, तर साक्षात हे पार्वतीचं रूप आहे की जे अन्नाच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचलेलं असतं. तर हे साक्षात पार्वतीचं रूप आहे, हे आपल्याला या अन्नपूर्णा स्तोत्रातून आद्य शंकराचार्यांनी समजावलेलं आहे. तर याच्या मागे सुद्धा एक छोटीशी गोष्ट आहे बाबा, की नेमकं कशामुळे पार्वतीनं रूप घेतलं अन्नपूर्णेचं. तर एकदा कैलासावर शंकर पार्वती सारीपाट खेळत होते. तर त्याच्यामध्ये पार्वती माता सारखं शंकराला हरवत होत्या. तर मग शंकराने प्रत्येक गोष्ट आपली पणाला लावली होती, त्रिशूळासहित, नालासहित, पण तरी पण ते हरत होते. मग स्वतः भगवंत हरतायत हे बघून भगवान विष्णूलाही कसं तरी वाटलं आणि त्यांनी म्हणजे असं अप्रत्यक्षरित्या येऊन शंकराला काय केलं, म्हणजे जिंकवण्याचा प्रयत्न केला. मग त्यावरून पार्वती मातेला शंका आली की असं कसं काय, मित्र आतापर्यंत त्यांना हरवते आणि हे आता अचानकच कसं काय जिंकत आहेत. तर मग तिला ती शंका आली आणि तिला ओळखू आलं की हे काहीतरी म्हणजे आहे बाबा, कुणीतरी काहीतरी अदृश्यपणे भगवंताला मदत करत आहे. मग त्याच्यावरून तिनं विचारलं शंकराला की असं म्हणजे काहीतरी मोहमाया असल्यासारखं वाटतंय मला. तर मग त्यावेळेसच तेव्हाच विष्णू काय होतात तिथे प्रगट होतात आणि म्हणतात की हे जगच सगळं मोहमाया आहे. मग ते त्यांच्या परीनं त्यांना समजवायचा प्रयत्न करतात आणि तितक्यातच भगवान शंकर असं म्हणतात की हे अन्न जे आहे ते सुद्धा मायाच आहे. तर इतके वेळ पार्वती ऐकून घेते त्यांचं, पण जेव्हा अन्न हे मोहमाया आहे हे ऐकते तेव्हा ती भडकते आणि त्यांना थांबवते की नाही, हे असं नाही म्हणू शकत तुम्ही की ही अन्न हे माया नाही आहे, अन्न हे प्रत्यक्षात आहे, अन्न हे लागतं सगळ्यांना, असं म्हणून चालणार नाही. पण तरीही ते काही ऐकत नाहीत आणि ते मग पार्वती चिडते आणि कैलास सोडून निघून जाते. तर ती निघून जाते म्हटल्यावर तिच्या म्हणजे तीच स्वतः अन्नाच्या रूपात असते ना, त्याच्यामुळं मग निसर्गात कुठंच अन्न तयार होत नाही, अन्न मिळत नाही. सगळीकडे अन्नामुळे काय गेलेलं असतं, म्हणजे सगळे परेशान झालेले असतात. मग त्यावेळेस शंकराला सुद्धा वाटतं की तात्विकदृष्ट्या जरी हे जग मोह असेल, माया असेल, सगळ्याच गोष्टी समजा माया आपण समजतो, पण अन्न आपल्याला माया म्हणता येणार नाही, कारण ते प्रत्यक्षात सगळ्यांना लागणार आहे आणि त्याच्यामुळेच जीव जगणार आहे. तर मग ते प्रयत्न करतात की नाही, आपल्याला पार्वतीची माफी मागावी लागेल आणि आपण तिला शोधूया, म्हणून ते शोधायला जातात. तर काशीनगरीमध्ये म्हणजे सगळीकडेच अन्नाची दाणादाण उडालेली असते, पण काशीनगरात एक असं घर असतं एका स्त्रीचं की तिथं ती सतत अन्न देत असते. तिच्या हातामध्ये एक सोन्याचं पात्र असतं, दुसऱ्या हातामध्ये तो डाव असतो म्हणजे चमचा असतो. तर ती त्याला म्हणजे प्रत्येकाला ते अन्न देते आणि मग सगळीकडेच अन्न मिळत नाही आहे आणि तिथे अन्न मिळते हे ऐकून शंकराला वाटतं की नक्कीच पार्वती असणार आहे आणि म्हणून ते तिच्याकडे जातात आणि तिला भिक्षांदेही म्हणून भिक्षा मागतात. त्यावेळेस पार्वतीही त्यांना ओळखते आणि त्यांना अन्नही देते आणि त्यांना माफही करते. म्हणजे अशा प्रकारे मग शंकराला सुद्धा कळतं बाबा की खरंच हे नाही, आपण असं म्हणून हे चूक केली असं नाही म्हणायला पाहिजे आपण. आणि मग तिथून त्यांना जायचं असतं, पण पार्वती म्हणते नाही की मला आता इथेच राहावं लागेल. मी जे अन्नपूर्णा रूपामध्ये जे लोकांना अन्न दिले, तर जे माझी मनापासून पूजा करेल, आराधना करेल, तर त्याला कधीही काही कमी पडणार नाही, म्हणून ती तिथेच वास करते. तर आद्य शंकराचार्यांनी एवढं सुंदररित्या अन्नपूर्णा मातेचं वर्णन केलेलं आहे. खरं पाहिलं तर शंकराचार्यसुद्धा
ब्रह्म हे सत्य आहे आणि जगत हे मिथ्य आहे हेच तत्व मानणारे, जसं की आपण शंकरांनी वरच्या गोष्टीतून आपल्याला सांगितलेलं आपल्याला कळालं आत्ताच. तर तसं शंकराचार्यांचं सुद्धा मत तेच आहे. पण तरीही भक्ती जर समजवायची असेल तर एकच तत्व आहे असं त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे आणि सगळ्यांची माता ही एकच आहे असं ह्या अन्नपूर्णा स्तोत्रातून त्यांनी आपल्याला समजावलेलं आहे. तर आपण थोडक्यात एक श्लोक बघूया की त्या श्लोकातून आपल्याला काय सांगितलेलं आहे. तर नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्नाकरी निर्धूता अखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालेया चलवंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षान देही कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी. म्हणजे हे अन्नपूर्ण माते, तू नेहमी वरदान देणारी आहेस, अभय देणारी आहेस, आनंद देणारी आहेस, तू रत्नांची खाण आहेस, सौंदर्याचं तेज तुझ्या अंगी झळाळत आहे, सर्व कुकर्म आमचं काढून टाकणारी आहेस, प्रत्यक्ष माहेश्वरी आहेस, तू हिमालयाचा वंश पावन करणारी आहेस, अशी काशीपुराधीश्वरी तू आम्हाला भिक्षा दे आणि आम्हाला तुझ्या कृपेचा आधार आम्हाला दे आणि तू आम्हाला कृपाळूपणे आम्हाला भिक्षा दे. तर हे ह्या पहिल्या श्लोकातून सांगितलेलं आहे की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. जर त्या देशाचं जर संपत्तीची मोजदाद करायची असेल तर ती अन्नधान्यावरून केली जाते. तर हेच त्या अन्नपूर्णा स्तोत्रामधून आपल्याला काय सांगितलेलं आहे की तिची जी मूर्तीची आपण पूजा करतो सालंकृत, तर त्या मूर्तीच्या पूजेतूनच ह्या अन्नपूर्णा मातेचं वर्णन आपल्याला आता एकेका श्लोकामधून थोडक्यात पाहायचं आहे. तर आज आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला. पहिला श्लोकही आज आपण पाहिलेला आहे. जसं सांगता येईल तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढील श्लोक आपण पुढच्या भागात बघू. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.